नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? सगळ्यांचं स्वागत आपल्या या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती. मी किरण गुरुजी आज सगळ्यांचा एक महत्त्वपूर्ण न्यूज ऑफ द डे समजून सांगण्यासाठी आलेलो आहे. 25 जुलै 2026 रोजी दक्षिण कोरियामधील बुसान येथे एक युनेस्कोची जागतिक परिषद भरली. या जागतिक परिषदेमध्ये एक महत्त्वपूर्ण असे काही निर्णय घेण्यात आले आणि या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये आपल्या भारतातील 45व्या युनेस्को साईटला ऑफिशियली मान्यता देण्यात आली. आता ही 45वी साईट कोणती आहे? तर उत्तर प्रदेशमधील सारनाथ हे जे ठिकाण आहे, जे सारनाथ ठिकाण आपण खास करून असं ओळखतो, की ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपलं पहिलं व्याख्यान दिलं. ज्या ठिकाणी असलेला जो एक 4 सिंहाचा जे स्टॅच्यू आहे, त्या सारनाथच्या स्तंभावरती मिळणारा, त्याला आज आपण एक आपल्या भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलेलं आहे. तर कुठं ना कुठेतरी सारनाथचं महत्त्व आपल्या भारताच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे. यावरती डेफिनेटली एखादा क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच विचारला जाऊ शकतो आणि म्हणूनच आज या न्यूज ऑफ द डे मध्ये पुढचे 10 ते 15 मिनिटं आपण प्रॉपर युनेस्को साईट काय असतात, युनेस्कोचा नक्की काय ही उद्देश आहे यामागचा, हे सगळं आपण छान पद्धतीने समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण आज समजून घेऊ की हे सारनाथ आहे काय. ओके, तर युनेस्कोच्या एन्शंट बुद्धिस्ट साईट ऑफ सारनाथ, लक्षात ठेवा, सारनाथ हे जे ठिकाण आहे ते एन्शंट बुद्धिस्ट साईट म्हणून आहे. बघा कसं असतं की एक सांस्कृतिक वारसा कुठे ना कुठेतरी आपला जागतिक पातळीवरती जपला गेला पाहिजे असं युनेस्कोला वाटतं. कारण की युनेस्को ही जी संघटना आहे ती बनलीच यासाठी की एक तर युनायटेड नेशनच्या अंतर्गत एक सोशल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करण्यासाठी या युनेस्कोला तयार केलं गेलं होतं. ही युनेस्को काय करते? युनेस्कोचे काही ठराविक निकष आहेत. ठीक आहे, कोणते निकष आहेत? तर हे एक साईट जी आहे ती एक अद्वितीय सांस्कृतिक परंपरेचा एक म्हणजे साक्षीदार असला पाहिजे. आणि पर्टिक्युलरली हे जे साईट आहे आपल्याकडे, खरं सांगायचं तर ही जी साईट आहे, या साईटमध्ये आपल्याला जवळपास आजपासून जर आपण बॅक साईडला जर गेलो, तर जवळपास 2500 वर्षापूर्वीपासूनचा महत्त्वपूर्ण अवशेष त्या ठिकाणी सापडतात. मग आता सारनाथमध्ये काय आहे? तर सारनाथमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की चौखंडी स्तूप आहे, जिथे गौतम बुद्धांची 5 शिष्यांची त्यांची भेट झाली होती आणि तिथं त्यांनी त्या चौखंडी स्तूपाच्या जवळ त्यांनी त्याला अष्टकोनी भुज पण म्हणतात. म्हणजे मुघलकालीन तिथं अष्टकोनी भुज पण डेव्हलप केलं गेलेलं आहे. सारनाथमध्ये ओके धमेशक स्तूप आहे. ओके, धमेशक स्तूप जे आहे ना, ते धमेशक स्तूप सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. धर्मराजिका स्तूप सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मुघल कुटी, ओके, मुघल नाही सॉरी, मुलगंधकुटी विहार नावाचा पण एक प्रदेश आहे. आता मुलगंधकुटी जी आहे या ठिकाणी असं म्हटलं जातं की गौतम बुद्ध या ठिकाणी राहिले होते. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी असलेला एक धमेक, ओके, काय तर धमेशक स्तूप, हा धमेशक स्तूप किंवा धमेक स्तूप सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. कारण की त्या ठिकाणी गौतम बुद्धांचे पहिले व्याख्यान झालं होतं. आता बघा सारनाथमध्ये ज्या काही ह्या वस्तू डेव्हलप झालेल्या आहेत, सारनाथ मधल्या ज्या काही महत्वाच्या वास्तू आहेत, मग याच्यामध्ये भरपूर सारे काळ होत गेलेले आहेत. म्हणजे या वास्तूवरती फक्त बौद्ध धर्माचाच प्रभाव नाही दिसत, तर या काळामध्ये मौर्य धर्म, कुशन, गुप्त, मध्ययुगीन काळातील जे काही महत्वाचे घटक आहेत, त्यानंतर मुघलांचा सुद्धा या ठिकाणी प्रभाव आपल्याला दिसतो. कुठं ना कुठेतरी या सारनाथला खास आपण ओळखतो मौर्य काळातील जो लायन पिलर आहे, म्हणजे सिंह शीर्षक, हेच भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून आज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि याच सिंहाच्या या स्टॅच्यूवरती धम्मचक्र प्रवर्तन बुद्धमूर्ती सुद्धा एक गुप्तकालीन कला म्हणून खास, ओके, आपण काय करतो, ओळखतो. आता युनेस्को जे आहे ना, हे युनेस्कोचं मुख्यालय पॅरिसला आहे. ठीक आहे, तर वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन 1972च्या अंतर्गत काय करते, वेगवेगळ्या जवळपास 196 96 देशांच्या आतमध्ये असलेल्या जे काही महत्त्वाचे साईट्स आहेत, त्या सगळ्या साईटला ते काय करते, मान्यता देते. ठीक आहे, तर नाही म्हणलं तरी एक 69 स्थळांना आतापर्यंत एक टेंटेटिव्ह लिस्ट म्हणून त्यांनी बनवलं होतं. त्याच्यातील हे जे झालेलं आहे, म्हणजे सारनाथ हे जे बनलेलं आहे ते 45वं बनलेलं आहे. हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, नुकतीच याची बुसानमध्ये काय झाली होती, तर परिषद झाली होती. ओके, तर बुद्धांनी निर्देशित केलेले जे 4 प्रमुख बौद्ध तत्व होते, हे 4 प्रमुख बौद्ध तत्व याच ठिकाणी मांडले गेले असं म्हणलं जातं. त्याचं प्राचीन नाव ऋषीपत्तन, ओके, इशिपत्तन आणि मुगदाव असं सुद्धा होतं. म्हणजे सारनाथची ही प्राचीन नावं पण लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. ओके, याच ठिकाणी बौद्ध धर्मातील बौद्ध संघाची स्थापना झाली होती. ठीक आहे, पॉईंट लक्षात आले. आणि याच ठिकाणी बौद्ध धर्मानंतर आलेला जो आर्य आहे, आर्य धर्म, या आर्यांनी सुद्धा अष्टांगिक मार्ग या ठिकाणी सांगितला होता. त्याच्यामुळे सारनाथमध्ये बौद्ध धर्म, बौद्ध धर्मासोबत आर्य धर्म, आर्य धर्माचे अष्टांगिक, हे सगळे जे घटक आहेत ना, त्या सारनाथशी संबंधित आहे. मग कधी कधी तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं की ही जे सारनाथ आहे ते कुठे येते किंवा त्याचं लोकेशन काय. तर सारनाथ हे युपी मधल्या, ओके, वाराणसी जिल्ह्यामध्ये येतं.
आणि खरं सांगायचं तर युपी मध्ये हे 4th साईट आहे. युपीची ही 4th साईट आहे. ओके, त्याच्या आधी युपी मध्ये आग्राचा किल्ला, ताजमहल, फतेपूर सिक्री हे 3 साईट त्या ठिकाणी ऑलरेडी होतेच. आता याच्यावरती आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, आता आपल्याला बघा एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सारनाथ खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सारनाथवरती टार्गेट केलं जाऊ शकतं. राईट. तर सारनाथला सगळ्यात आधी 1998च्या काळामध्ये तात्पुरत्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अजून जवळपास 69 साईट आहेत आपल्या भारतातल्या, ज्या सध्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये TL मध्ये आहेत. टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे जस्ट त्यांना सेट करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये तर 45 तर कन्फर्म आहेतच आहेत की ह्या युनेस्कोच्या साईट आहेत, पण त्यासोबत 69 लिस्ट सुद्धा सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर साधारणतः जागतिक वारसा यादीत प्रस्ताव करण्याचा म्हणजे मांडण्याचा प्रस्ताव आपण जानेवारी 2025 मध्ये सादर केला होता आणि 25 जुलै 2026 ला दक्षिण कोरियामध्ये याला मान्यता मिळाली. ठीक आहे. तर मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता सारनाथ बद्दल सांगितलेल्या आहेत. सारनाथ हे एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी खूप जुन्या काळातली एक बौद्ध परंपरा, आर्य परंपरा आणि मुघल मध्ययुगीन काळातली जी मुघल परंपरा आहे सुरुवातीची, ती सुद्धा परंपरा आपल्याला या ठिकाणी थोडीशी दिसते. ठीक आहे. तर हा जो आपला स्तंभ आहे तो जनरली अशा पद्धतीने पहिले आपल्याला तिथे सापडला होता. नंतर आज त्याला आपण राष्ट्र अशोक सिंह चक्र म्हणून त्याला खास ओळखलं जातं. आणि याच सिंह चक्रावर असलेलं हे जे चक्र आहे, ओके, धम्मचक्र, ओके, ह्याच चिन्हाला आपण आपल्या ध्वजावरती घेतलेलं आहे. ठीक आहे. हे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा, हे विसरायचे नाहीत. ओके. आता महत्वाचा मुद्दा इथं आहे की युनेस्कोचे जे साइट्स आहेत, या युनेस्कोच्या साइट्स कुठे कुठे आहेत ते आपण ते पटपट एक 5 ते 10 मिनिटात समजून घेऊ. कारण की यावरती तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, ओके, हे महाराष्ट्रामध्ये आहेत. राईट. आग्रा किल्ला उत्तर प्रदेशमध्ये आहे. ताजमहाल उत्तर प्रदेशमध्ये आहे. कोणार्क सूर्य मंदिर ओडिसामध्ये आहे. महाबलीपुरम स्मारके तामिळनाडूमध्ये आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक नैसर्गिक टाईपचं आहे, ते आसाममध्ये आहे. मानस राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा नैसर्गिक आहे, ते आसाममध्ये आहे. ठीक आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट टाईप या सगळ्या गोष्टी गोव्यामध्ये आहेत. खजुराहो खजुराहो स्मारके हे मध्य प्रदेशमध्ये आहेत. हम्पी स्मारके कर्नाटकमध्ये आहेत. फतेपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये आहेत. ओके. पट्टदकल स्मारके कर्नाटकमध्ये आहेत. त्यानंतर घारापुरी एलिफंटा लेणी जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, रायगडच्या साईडला. चोला राज्याची राजांची मंदिरे हे तामिळनाडूमध्ये आहेत. चोला वंश हा तामिळनाडूचा वंश विसरायचा नाही. तुम्हाला याच्यावरती येणार जोड्या लावासारखे प्रश्न विचारले जातील. आता ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या आणि नंतर तुमच्या बुक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा तुमच्या नोट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते तुम्ही कव्हर करून घ्या. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जे की एक नॅशनल पार्क सुद्धा आहे, ते उत्तराखंडमध्ये आहे. सांची बौद्ध स्मारके मध्य प्रदेशमध्ये आहे. लक्षात घ्या, सांची बौद्ध स्मारके मध्य प्रदेशला आहेत. ठीक आहे. ओके. त्यानंतर हम्प्युली कबर हे तुम्हाला दिल्लीमध्ये दिसेल. ओके, सॉरी, हम्प्युली नाही, हुमायूनची कबर, सॉरी, हुमायून ची जी कबर आहे ती तुम्हाला दिल्लीमध्ये दिसेल. कुतुब मिनार हा तुम्हाला ऑब्व्हियसली दिल्लीमध्ये दिसेल. ठीक आहे. त्यानंतर भारतातील पर्वतीय रेल्वे हे तुम्हाला हे तुम्हाला कुठे दिसेल तर हिमाचल प्रदेशमध्ये दिसेल. आणि महाबोधी विहार, महाबोधी विहार हे तुम्हाला बिहारमध्ये दिसेल. ओके. त्याच्यानंतर भीमबेटका मध्य प्रदेशमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे. चंपानेर पावागड गुजरातमध्ये आहे. चंपानेर पावागड विचारलं गेलेलं आहे. याच्यावरती 100% सांगतोय की जोड्या लावासारखे क्वेश्चन्स तुम्हाला यावर्षी विचारले जातील. कारण की 2025 ला आणि 2026 ला दोन्ही वर्षी आपल्याकडे आपल्या भारतातील युनेस्को साइट्सला काय मिळालेली आहे तर स्थान मिळालेलं आहे. 2025 मध्ये मराठा लष्करी भूप्रदेशामध्ये असलेले जे किल्ले आहेत त्याच्यातले महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये असलेल्या किल्ल्यांना काय मिळाले होते तर युनेस्को हेरिटेज साइटमध्ये दर्जा मिळाला होता. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र, चंपानेर पावागड गुजरात, लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर जयपूर राजस्थान. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर जंतर मंतर हे दिल्लीमध्ये पण आहे, तर जनरली जंतर मंतर हे दिल्लीमध्ये असलेले एक मैदान आहे, पण जंतर मंतर एक साईट आहे. ठीक आहे, जे की एक प्रकारचं राज्य म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून तयार केलं गेलेलं एक साईट आहे ते. ओके. तर पश्चिम घाट महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यांच्यामध्ये असलेला पश्चिम घाट. राईट. इथं तामिळनाडू पण हे विसरायचं नाही. राजस्थानचे डोंगरी किल्ले, राणी की वाव राजस्थानचे डोंगरी किल्ले हे राजस्थानमध्ये आहे. राणी की वाव गुजरातमध्ये आहे. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशमध्ये आहे. नालंदा पुरातत्व स्थळ नालंदा हे बिहारमध्ये. लक्षात घ्या, नालंदा बिहार, सांची मध्य प्रदेश आणि आता असलेलं जे सारनाथ आहे ते उत्तर प्रदेश.
हे तुम्हाला साईट्स विचारले जातील. ठीक आहे, हे प्राचीन साईट आहेत. कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम मध्ये आहे, जे की खास आहे. ओके, हे मिश्र स्वरूपाचं आहे. त्यावरती एमपीसीने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. नल किल्ल्यांची वास्तुशिल्प कामे चंदीगडमध्ये आहे. अहमदाबादचे ऐतिहासिक शहर गुजरातमध्ये आहे. मुंबई विक्टोरियन गोथिक व आर्ट डेकोरेटिव्ह सेटअप हा सगळा महाराष्ट्रामध्ये आहे. जयपूर शहर राजस्थानमध्ये. ओके, त्यानंतर रमप्पा मंदिर तेलंगणा. धोलावीरा गुजरात. लक्षात घ्या, धोलावीरा हे एक जुन्या काळातली एन्शंट साईट आहे. धोलावीरा एकदम हडप्पा कालीन. शांतिनिकेतन पश्चिम बंगाल. होयसळ वास्तुशिल्प समूह कर्नाटक. ओके, त्यानंतर ओहम हे घडगाव हे आसाममध्ये. मराठा लष्करी भूप्रदेश महाराष्ट्र आणि तमिळनाडू. आणि शेवटी 45 जे आहे ते आहे सारनाथ. ठीक आहे, सारनाथ. आता हे झाले 45 टोटल. आता ह्या 45ला ओके, आता ह्या 45ला काय केलं जातं, डिवाइड केलं जातं. जर तुम्ही ठीक आहे या 45 मधून जर काही गोष्टी डिवाइड केल्या, जसं की या 45 मधून 7 गोष्टी तुम्हाला डिवाइड कराव्या लागतील नैसर्गिक. कधी कधी तुम्हाला आयोग काय विचारतं की नैसर्गिक वारसा स्थळे कोणती. तर नैसर्गिक वारसा स्थळे नॅचरल लेवलवरती युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट्स जे आहेत ते आपल्या भारतामध्ये सेट केलेले आहेत. द ग्रेट हिमालयन नॅशनल पीक पार्क, द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क कन्झर्वेटिव्ह एरिया. त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क. ओके, केवलादेव वगैरे हा जो भाग येतो. त्यानंतर 4th मानस वाईल्ड लाईफ सेंच्युरी. त्यानंतर नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंडच्या पट्ट्यामध्ये. त्यानंतर सुंदरबन आणि वेस्टर्न घाट. हे 7 जे आहेत ना हे नॅचरल आहेत. 45 पैकी हे 7 जे आहेत ते नॅचरल आहेत. ठीक आहे, आणि एक जे आहे ते मिक्स आहेत. एक जे आहे ते मिक्स आहेत. म्हणजे जर तुम्ही 45 मधून हे 8 जर डिवाइड केले, म्हणजे हे 7 आणि हे 1 8, तर बाकी जे राहतात ते सगळे सांस्कृतिक आहेत. आयोग कधी कधी तुम्हाला सांस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र टाइप मध्ये विचारू शकतो. मिश्रवरती नैसर्गिक वरती क्वेश्चन्स टार्गेट झालेले आहेत आणि मिश्र स्पेशली आलेला आहे मेन्सला. ठीक आहे, सांस्कृतिकचा भाग तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत आणि म्हणूनच आज आपलं न्यूज ऑफ द डे मध्ये हा एक महत्त्वपूर्ण भाग तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. वेस्टर्न घाट 2012 आणि मिक्स मध्ये एकच लक्षात ठेवा, कंचनजंगा जे की आहे सिक्कीम मध्ये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नॅचरल सुद्धा आहे आणि कल्चरल हेरिटेज साइट आहे, म्हणजे नैसर्गिक सुद्धा आहे आणि सांस्कृतिक सुद्धा आहे. म्हणून ह्याला मिक्स कॅटेगरीमध्ये सेट केलं गेलेलं आहे आणि मिक्स कॅटेगरीमध्ये फक्त एकच आहे, हे विसरायचं नाही. ठीक आहे मित्रांनो, तर हा झाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. मित्रांनो आजपासून ठीक आहे, आजपासून तुमचे जे काही मॅप रिडिंगचा PYQचा सेटअप आहे तो लक्षात ठेवा. PYQ बॅच आपली 499 रुपयाला अवेलेबल आहे. ही ऑफर अजूनही व्हॅलिड आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या किरण गुरुजी ऍप्लिकेशन मध्ये असलेली जी मिशन 360 बॅच आहे ती नक्की जॉईन करा.